नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. शिक्षकेतर कर्मचारी भरती 2025 एक आनंदाची बातमी आलेली आहे. शेवटी शासनाने खासगी शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी पद भरण्यासाठी आता मान्यता दिलेली आहे. कोणती पद भरली जाणार आहेत, कोणती पद प्रमोशनने भरली जाणार आहे, जीआर काय सांगतो याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशतः किंवा पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तींचे आणि पदभरतीचे प्रमाण निश्चित करण्याबाबत जीआर आलेला आहे. हा जीआर जो आहे तर तो आजच आलेला आहे. 4 एप्रिल 2025 रोजी आलेला हा जीआर आहे. या जीआर मध्ये आणखी काय गोष्टी सांगण्यात आलेल्या ते पाहूया. बघा, शासन निर्णयाद्वारे राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अंशतः किंवा पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे शिक्षक सोडून इतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध हा लागू करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार विद्यार्थी पटसंख्येच्या आधारावर शिक्षकेतर संवर्गातील खालील नियमित पदे मंजूर करण्यात आलेली आहेत. तर कोणती पद ही भरली जाणार आहेत? बघा, पहिलं पद भरलं जाणार आहे ते म्हणजे कनिष्ठ लिपिकचं पद, दुसरं आहे वरिष्ठ लिपिकचं पद, तिसरं आहे मुख्य लिपिक, चौथं आहे पूर्णवेळ ग्रंथपाल आणि पाचवं काय आहे प्रयोगशाळा सहाय्यक. तर या सगळ्या पदांची आता पद भरतीस शासनाने जे आहे तर ते मान्यता दिलेली आहे आणि येणाऱ्या काळात यांची देखील चांगली भरती आपल्याला जे आहे तर ते बघायला मिळू शकते. त्यासोबतच शासनाने असं देखील सांगण्यात आलेलं आहे की माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील जे काही आता शिपाईचं पद आहे तर शिपाईचं पद त्यांनी रद्द केलेलं आहे. आता शिपाईच्या जागीच ते आता प्रयोगशाळा सहाय्यक भरून टाकतात, शिपाईचं पद भरत नाही. परंतु असंही होऊ शकतं की आता खूप साऱ्या शाळांमध्ये शिपाईचं पद असेल तर या शिपाईच्या पदांसाठी जे कोणी वरती लिपिक या पदासाठी पात्रता असेल, जी पात्रता ही शिपाई धारण करत असतील तर त्यांना भविष्यात प्रमोशन देऊन हे पुढे टाकायचं. आता पुढे काय झालं की शासनाने शिपाई बंद केलं, शिपाई हे पद बंद केलं, रद्द केलं. परंतु अट काय होती, 2 पदांसाठी 2 असे पद होते, जसं की एक वरिष्ठ लिपिक हे एक पद आणि मुख्य लिपिक हे दुसरं पद. याच्यामध्ये अट अशी होती की हे पद केवळ प्रमोशननेच भरले जाईल, पदोन्नतीनेच या पदाची नियुक्ती जी आहे तर ती केली जाणार आहे. तर असं विहित आहे. वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक या दोन्ही पदांसाठी जे काही नियुक्ती आहे तर ती डायरेक्ट प्रमोशन होईल, त्याच्यासाठी एक्झाम जी आहे तर ती होणार नाही. पुढे आता नेमकं पुढे काय म्हटलेलं आहे, परंतु आता काय झालेलं होतं की जर आता ही शिपाई पद जर रद्द केलं तर वरचे प्रमोशनचे पद हे कशा पद्धतीने भरतील तसंच त्यांनी सांगण्यात आलेलं आहे. बघा पुढे, त्यामुळे त्या पदावर केवळ पदोन्नतीने नियुक्त होणं क्रमप्राप्त आहे. बघा, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल या पदांवरील नियुक्तीसाठी पदभरतीचे प्रमाण निश्चित नसल्याने प्रमोशनने आणि अनुकंपा तत्वासह नामनिर्देशाने 50:50 रेशो म्हणजे 50% पद ही भरायची प्रमोशन नाही. प्रमोशन कुठून येईल? प्रमोशन येईल शिपाईवरून वरती येईल. पण जर आता शिपाईचंच पद रद्द झालं तर प्रमोशनने किती लोक जातील? फारच कमी लोक जातील. आणि 50 हे नवीन व्यक्ती भरायची, ज्याला म्हणतो सरळ नियुक्ती जी आहे तर ती नियुक्ती. परंतु आता हे बंद केल्यामुळे त्यांनी काय केलं की 3 पदांसाठी त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे. काय निर्णय घेतलेला आहे की हे जे कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक याची 100% पद आता डायरेक्ट नियुक्तीद्वारे होणार आहेत, नामनिर्देशन होणार आहे या 3 पदांचं. आलं तुम्हाला लक्षात? म्हणजे याच्यासाठी डायरेक्ट निवड होणार आहे नवीन व्यक्तींची. संस्थेमध्ये जे कार्यरत आहेत तर त्यांना प्रमोशन आता दिलं जाणार नाही या पदांसाठी, कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक. परंतु हे जे 2 पद आहेत ना मित्रांनो, बघा, ही वरिष्ठ लिपिक आणि मुख्य लिपिक ही पद मात्र प्रमोशननेच भरले जातील. लक्षात घ्या. म्हणजे कनिष्ठ लिपिकच जे आहे वरिष्ठ लिपिक होईल, वरिष्ठ लिपिकच पुढे मुख्य लिपिक पदावर जे आहे तर ते प्रमोशन होणार आहे. तर यांचं तिथं वरती जे आहे तर ते प्रमोशन होणार आहे. परंतु भविष्यात आपल्याला हे कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक याच्या वॅकन्सी ज्या आहेत तर ते बघायला मिळणार आहेत. ओके, आता याच्यामध्ये आता पुढे त्यांनी हे प्रमोशनचे सांगितलेले आहे की आता नेमकं शाळांना काय करावं लागणार आहे. खाजगी संस्थावाल्यांना त्यांनी काम दिलेलं आहे. काय काम दिलेलं आहे की तुमच्या याच्यात किती शिपाईची पद आहेत ते पहिले आम्हाला सांगा. या शिपाईपैकी किती लोक ती पात्रता धारण करतात
की जे पुढे कनिष्ठ लिपिक होऊ शकतात, कनिष्ठ लिपिक किंवा बाकीच्या पदांवर जे आहे तर ते येऊ शकतात. तर समजा एखाद्या संस्थेत 5 शिपाईची पदं असतील, त्यांच्यापैकी 3 प्रमोशनने भविष्यात जाऊ शकतात, पण 2 जाऊ शकत नाही. मग भविष्यात हे 2 लोकांना वरती प्रमोशन मिळणारच नाही. आलं लक्षात तुम्हाला? तर हे त्यांना आधी काय सांगितलंय की तुम्ही तुमची ही माहिती द्या. आता समजा फॉर एक्झाम्पल त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे 5 लिपिकची पदं खाली आहेत, त्याच्यापैकी आता नियमानुसार फॉर एक्झाम्पल 7 पकडूया आपण, 6 आहेत आणि 3 प्रमोशनने ते भरू शकतात आणि 3 साठी नियुक्ती करावी लागेल. तर त्या 3 साठी आता नियुक्ती होणार आहे. पहिले नियुक्ती आणि प्रमोशन हे दोन्ही चालतील. परंतु जर समजा त्यांच्याकडे असं कोणी नसेल शिपाई मधलं की जे प्रमोशन होऊन पुढे जाऊ शकतात, कारण की त्यांची पात्रताच नाही, तेवढं शिक्षणच झालेलं नाही किंवा टायपिंग नाही त्यांच्याकडे, तरी 6ची 6 पदं डायरेक्टली नियुक्तीने किंवा नामनिर्देशनाने जे आहेत तर ते भरले जातील. सगळ्यात आधी ह्या खाजगी शाळांना आहे थोडंसं जे आहे तर ते काम लागलेलं आहे. आता पुन्हा त्यांनी असं सांगण्यात आलेलं आहे की जसं ज्या पद्धतीने टॅट परीक्षा झाली होती 2022 ची, त्यांनी इथं टॅट 2022 चा उल्लेख केलेला आहे. टॅट 2022 मध्ये ज्या पद्धतीने 80% पदं भरण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली होती, त्याच पद्धतीने शासन आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 80 पदांची मान्यता देते. 80% पदं भरण्यासाठीची, 80% पदं भरण्यासाठीची. तुम्ही म्हणाला अरे इथं 100% आलेलं आहे, परंतु 80% आलेलं आहे, ही नेमकी काय भानगड आहे? लक्षात घ्या की त्यांनी काय सांगितलेली की आता 100% पदं ही कशाने भरली जातील? नवीन व्यक्तींची निवड, मुलाखत वगैरे जे काय असेल ते घेऊन. परंतु समजा जर 100 पदं रिक्त आहेत तर त्याच्यापैकी फक्त 80च पदं भरता येतील आता, कारण की 80%चीच मान्यता आता दिलेली आहे. पूर्ण 100च्या 100 पदं भरण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली नाही. इव्हन दो शिक्षकांसाठी सुद्धा तेच केलेले की 80% पदं भरण्यासाठीच त्यांनी इथं मान्यता दिलेली आहे. ओके, तर हा अशा पद्धतीचा GR होता. भविष्यात या GRचा फायदा असा होणार आहे की जे काही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती येतील, ज्या काही मुलाखती होतील, तर त्यांच्यामध्ये नक्कीच नवीन व्यक्तींना संधी भेटणार आहे, पदवीधर व्यक्तींना संधी भेटणार आहे, ज्यांचं टायपिंग झालेले, टॅली झालेले अशा उमेदवारांना जे आहे तर ते भविष्यात नक्कीच संधी मिळू शकते. शासनाने हा खूप एक चांगला जे आहे तर ते निर्णय घेतलेला आहे. फक्त आता जी पद भरती होईल तर ती मात्र व्यवस्थित पद्धतीने निष्पक्ष, पारदर्शक आणि सरळ मार्गाने व्हावी, एवढीच आपण शासनाकडून अपेक्षा करूया. तुमची काय प्रतिक्रिया आहे या शिक्षकेतर कर्मचारी भरती संदर्भात ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.